सप्रेम नमस्कार. संतुलित जीवन आनंदी जीवन भाग 16 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपला आजचा विषय आहे की काळजी का बेफिकिरी. एक माणूस असतो, कंपनीत नोकरी करत असतो आणि वृत्ती अतिशय बेफिकीर असते. कसलीही चिंता करायची नाही. कोणी काम सांगितलं तर जमलं तर करायचं, नाही तर सोडून द्यायचं. बॉस काय म्हणला तरी सोडून द्यायचं. कधी जमलं तर जायचं कंपनीत, नाही तर नाही जायचं. असं बेफिकीर असतो तो. आणि या सगळ्या बेफिकीर याच्यामुळे त्याची नोकरी जाते, त्याला काढून टाकलं जातं. मग त्याचे डोळे उघडतात की अरे आयुष्यात एवढं बेफिकीर राहून चालणार नाही. ओळखीच्या आणि पाळखीच्यांकडनं कुठनं तरी काहीतरी करून नोकरी दुसरी मिळवत होतो कशी तरी. पण आता त्याच्या लक्षात येतं की अरे आपण काळजी आवश्यक आहे, नाही तर मग आपलं कसं होणार. पण मग तो दुसऱ्या टोकाला जातो. त्याला प्रत्येक गोष्टीची काळजी वाटायला लागते की आपण कंपनीत वेळेत पोचणार का, बॉस आपल्याला काय म्हणेल. कारण आधीचा अनुभव असतो सगळा, ठेच लागलेली असते. आपल्याला प्रेझेंटेशन करता येईल का, हे होईल का, ते होईल का. प्रत्येक गोष्टीची बारीक बारीक गोष्टीची काळजी तो करायला लागतो. आणि ही काळजी केल्यामुळे त्याच्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागतो. रक्तदाब वाढतो, मधुमेह होतो आणि मग घरीसुद्धा त्याचा त्रास व्हायला लागतो. आता यातनं करायचं काय त्याला काही समजत नाही. बेफिकीर राहावं तर नोकरी जाती, काळजी करावी तर अशी परिस्थिती होती. मग करावं काय. तो एका मॅनेजमेंट गुरूकडे जातो आणि त्याला विचारतो की बा असं होतंय, बेफिकीर राहिलो तर माझी नोकरी गेली आणि आता मी नीट म्हणजे बेफिकिरीपणा सोडून दिला तर प्रत्येक गोष्टीची काळजी वाटायला लागली आणि माझ्या प्रकृतीवर परिणाम व्हायला लागला. तर मी नक्की करू काय. तो मॅनेजमेंट गुरू म्हणला की तुला काळजी वाटते याच्यात काही चुकीचं नाही, पण ते काळजी वाटल्यानंतर तू पुढे करतो काय हे खूप महत्त्वाचं. काळजी वाटल्याबरोबर ती पहिल्यांदा तू लिहून काढत जा आणि त्यानंतर त्या काळजीवरती आपण काय करू शकतो, आपल्या हातात काय, कुठल्या गोष्टीची काळजी वाटते आणि त्याच्यावर आपल्या हातात काय हे लिहून काढ. जर आपल्या हातात काही करण्यासारखं असलं आणि आपण करणार असू तर काळजी वाटायचं काही कारण नाही. आणि जर त्या गोष्टीवर काही उपायच नसेल तरी काळजी वाटून काही फायदा नाही. कुठलीही गोष्ट काळजी वाटून त्याचं निराकरण झालं आहे असं ऐकिवत नाही की खूप काळजी केली म्हणून त्याचं निराकरण झालं, असं होत नाही. असं जो मॅनेजमेंट गुरु त्याला सांगतो. या कथेचा बोध असा आहे की आपण लवकरात लवकर जशी आपल्याला काळजी वाटते तसं काळजी वाटण्यापासून काळजी घेण्याकडे आपला प्रवास हा खूप लवकर झाला पाहिजे. आता हे करायचं कसं. सोपी गोष्ट आहे. दिवसातनं थोडासा वेळ काळजी करण्यासाठी राखून ठेवायचा. प्रत्येकदा सांगतो, काळजी करण्यासाठी जे काय 15 मिनटं 20 मिनटं आपली सोयीनुसार काढून ठेवायची. त्या काळात केवळ काळजीच करायची आणि नुसती काळजी करायची नाही, सगळे लिहून काढायचं कसली कसली काळजी वाटते. मग त्याच्या पुढे लगेच हेही लिहून टाकायचं की ते करण्यासाठी मी काय करणार आहे, ती काळजी कमी करण्यासाठी माझ्या हातात काय, आणि त्याच्यावरती काम सुरू करायचं. दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा आपल्या मनात काळजी वाटायला लागेल त्यावेळेस मनाला समजवायचं की आपली काळजी करायची वेळ ठरलेली दिवसातली त्याच वेळात काळजी करायची. आता फक्त काम करायचं. जे काय ठरवलं आपण, जी काय डायरेक्शन ठरवली, जी काय दिशा ठरवली त्या दृष्टीने काम करत राहायचं. मग मन म्हणाल नाही काळजी करायला पाहिजे, आता नाही. जेव्हा आपली उद्या वेळ येईल काळजी करायची त्यावेळेस आपण काळजी करू. आता कामाची वेळ आहे. मी करून बघितलं स्वतः आणि बरंच असं जाणवतं की आपली काळजी कमी होती. कारण जसं आपण ती लिहून काढतो तर अर्ध्या काळज्या नाहीशा होतात. कारण लिहून काढल्यानंतर त्याला नक्की कळतं की आपल्याला कसली काळजी. दुसरी गोष्ट, आपण काय करणार आहे लिहून काढलं की आपल्या मनालासुद्धा समाधान होतं की अरे आपण काय नक्की करू शकतो. याच्यात करण्यासारखं काही नसलं तेही कळतं आणि चिंता नष्ट होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा एखाद्या गोष्टीवर आपण कृती करायला सुरुवात करतो तेव्हा आपलं मन त्या कृतीमध्ये गुंततं आणि मग मनाला जे काळजी करण्याची सवय असते तिथपासून काळजी घेण्याकडे पण जातो. त्यामुळे या छोट्या टिप्स आपण पाळल्या तर बरंचसं साध्य होऊ शकतं. अजून एक प्रयोग करून बघता येईल आपल्याला. रोज कसली काळजी वाटते हे लिहून काढायचं आणि काही दिवसांनी, महिन्यांनी 2 महिन्यांनी त्या आपण जे लिहून काढलो त्याच्याकडे बघायचं. तुमच्या लक्षात येईल की महिन्याभरापूर्वी ज्या गोष्टींवर आपण काळजी करत होतो त्यातल्या कित्येक घडल्याच नाहीत. आणि दुसरी गोष्ट, ज्या घडल्या त्या आपण जेवढं सिरियस समजत होतो तेवढ्या काही नव्हत्या. त्यामुळे आपण काळज्या लिहून काढताना असंही करू शकतो की त्याच्यामध्ये
समजा अशी गोष्ट झाली एखादी ज्याची काळजी वाटते ती झाली, तर जास्तीत जास्त काय होईल याचे काही मार्क्स 1 ते 10 स्केलवर लिहून काढा. होण्याची शक्यता किती ते 1 ते 10 स्केलवर लिहून काढा. म्हणजे त्या काळजीचा खरा जो आकार आहे तो आपल्याला कळेल. मग ती खरंच फार मोठी काही काळजी करण्यासारखी गोष्ट असली तर नक्की त्याच्यावरती काम करावं. नसेल त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालतं, करण्यासारख्या बारीक सारी गोष्टी चालत राहतात. म्हणजे हे जे आपल्याला जर्नलिंग म्हणतो, लिहून काढणं म्हणतो, त्यांनी मनाची क्लॅरिटी येते. दुसरं म्हणजे आपला प्रवास काळजी करण्यापासून काळजी घेण्याकडे जातो. एखादं उदाहरण बघू आपण. आपल्याला काळजी वाटते आपल्याला मीटिंगमध्ये बोलता येईल की नाही. ठीक आहे, काळजी वाटते. काय करू शकतो आपण? तर मीटिंगची चांगली तयारी करू शकतो, मुद्दे काढू शकतो, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन चांगलं बनवू शकतो. म्हणजे बोलायला सोपं जाईल. लिहून काढलं PPT बनवायला सुरुवात केली, काळजी पळाली. त्यामुळे आपण हा प्रवास जितका नक्की पटापटा करू तितका आपल्याला त्याचा फायदा होईल. तर आजचा आपला विषय आपण बघितला की बेफिकिरी आणि काळजी यातलं संतुलन कसं करायचं आणि कसं करायचं. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करणं आवश्यक आहे, कारण अजूनही सबस्क्रिप्शन बऱ्याच जणांनी केलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा. नमस्कार.